आजचा दिवस खरंच खूप छान आणि स्पेशल असतो. वटचैत्र पौर्णिमा आणि मकर संक्रांत तर म्हणलं की मन अगदी आनंद आणि भरून येतं आणि एवढं भारी वाटतं ना की बस आता शब्द सांगता येत नाही. मला तर खूपच छान वाटतं. मी तर आतुरतेने वाट बघते मकर संक्रांतीची आणि वटचैत्र पौर्णिमेची. तर बघा, आता इथं पूजा वगैरे झाली होती, वडाला फेऱ्या वगैरे मारले होते. आता इथं आमचा कार्यक्रम चालू झाला होता तर वटी भरायचा. आता वटीला तांदूळ आणि गहू असतात. आम्ही तर इकडं सगळेजण गहूच आणतात. पण आता ह्या जे सोनाताई आहेत त्यांनी तांदूळ आणल्या होत्या आणि त्यांच्या इकडं तांदूळ असतं म्हणे. आता इकडं तर आमच्या इकडं तांदूळ नसतं, गहूच असते वटीला. गहू आणि खारीक, खोबर असे 5 वस्तू आणि वडपून जायचं झाले तर फक्त उमरच करतो आम्ही वडाचं निवद म्हणून. आणि बघा इथं मी गव्हासाठी गहूच आणले होते वटीला आणि एवढं आम्ही बोलत करत खूप म्हणजे छान वाटलं होतं वटी वगैरे भरण्यासाठी. सुवासिनीचा हा मेळा एवढा छान वाटतो ना की बस खूप भारी वाटतं. असं वाटतं की हा क्षण जाऊच नाही, एवढं छान वाटतं. आता इथं आम्ही 4-5 जणीला वटी भरायची होती मला. आता मी दोघी-तिघीची भरली आहे. आता मागं दोघीजणी बसल्या आहेत वटी भरण्यासाठी माझी. आणि माझी मिठी असते व्हिडिओ काढण्याची. बघा हे खरंच मला तर खूपच आवडतं. खूप आता आणि एक जण होती ती म्हणजे ही माझी मुलगी बघ कशी फेरे मारते, माझ्या मुलीसमानच आहे. खूप छान तिचा स्वभाव. ही फेऱ्या जी मारलेल्या ना वडाला ती मारत आहे 108 फेऱ्या आणि पहिल्या सुरूच आहे तिचं वटचैत्र पौर्णिमा. आता गेल्या वर्षी लग्न झाले, त्याची पहिलीच पौर्णिमा आहे. आणि इथं बघा आम्ही दोघीजणी किती छानपैकी असं हसत खेळत मारतो. आता इकडं जी बसली आहे ती माझी मैत्रीण अनुसया. तिला पण मारायची होती. आता ही माझी मोठी असल्यामुळे तिची मी पाया वगैरे पडत आहे. आता बघा इकडं जायचं आहे मला. ते बसलेत माझी वाट बघत. बायाचा सण खरंच खूप छान असतं आणि आनंदाचा पण असतं. खरंच एवढं भारी वाटतं ना मला वटचैत्र पौर्णिमे दिवशी. आता शब्द तर सांगता येत नाही. तुम्ही तर बघू शकता माझ्या आनंद चेहऱ्यावरला. तर बघा हे